आता मी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब ताराणेकर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार आध्यात्मिक उन्नती प्रत्येकाने कशी करावी यावर ठेवावे. आणि आज इथं आहेत, त्यामुळे त्यांच्यासारख्याचा सहवास हा सुद्धा आपल्याला एक पर्वणी आहे. आणि होय होय वारकरी असं आम्ही फक्त म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीने ही पुण्या मुंबईकडली मंडळी जेव्हा वारी करतात तेव्हा त्यावेळेस तो जो माऊलीचा आणि तुकाराम महाराजांचा जो खऱ्या अर्थाने अनुभव, कारण ते एका वेगळ्या अर्थाने आपल्यापेक्षा देहू आणि आळंदीच्या जवळ आहेत. व्यक्तिशः सुद्धा मला आहे की नाही, कल्याणहून 2 तासात पोचता येतं पुणे मार्गे, त्यामुळे तसंही जवळ आहे. आणि ज्ञानेश्वरी गाथेमुळे सुद्धा नित्य एवढ्या 20-22 वर्षाच्या त्यांच्या अभ्यासामुळे सुद्धा निश्चित आमच्या सारख्यांपेक्षा ते जवळ आहे. ही गोष्ट खरी आहे. माऊलीचं आपण जेव्हा म्हणाला एक तरी ओवी अनुभवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवी. 3 मोठ्या संतांनी ज्ञानेश्वरीबद्दल समकालीन संत नामदेव महाराज, कारण सकाळी शके 1272 तो ग्रंथ पूर्ण झाला. आणि जेव्हा शिळेचा तो वेळ आली तेव्हा ज्या चौघही भावंडांचं नामदेवांनी वर्णन केलं, तेव्हा नामदेवांनी प्रत्यक्ष हा कैवल्य राजा जो आहे, कैवल्य राणा, हा कसा त्या आजान वृक्षाच्या खाली समाधिस्थ झाला, संजीवन समाधी, त्याचं वर्णन केलं. आणि आज सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण तिथं आहे. तेव्हा ते आणि त्याच्यानंतर मग त्याची मुळी लागण्याच्या निमित्ताने जेव्हा एकनाथ महाराज गेले आणि त्यांनी ती अपपाठे जी ज्ञानेश्वरी जी त्या काळामध्ये अशुद्ध होती ती शुद्ध केली. शके 1676 आणि या पुढची जो ओवी घुसडवील आपल्या फुटी, तयाने अमृताचे ताटी नरोटी ठेवली जाणं, असा ज्यांचा अधिकार ते एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज. मागून या माधुकरी वाचावी ते ज्ञानेश्वरी, आणि ऐसे कधी होईल देवा गीता येईल अनुभवा. अशा 3 संतांनी ज्या माऊलीचा या ठिकाणी अशा पद्धतीने गौरव केला आहे की बना काही ठिकाणी 56 भाषांचा केला असे गौरव, असं सुद्धा म्हटलेलं एक ठिकाणी. ती माऊली जेव्हा म्हणते की ज्ञानदेवे केले देशिकार लेणे, ते स्वतः जे म्हणतात ते देशिकार लेणे म्हणजे ही आपली ज्ञानेश्वरी. आणि जगातली कदाचित एकमेव असा संत ज्याला गेली 750 वर्ष येणारा प्रत्येक भाविक हा माऊली असं म्हणतो. आपल्या संतांनी आपल्या क्षेत्राला माझं माहेर पंढरी असं म्हटलं, माझी बहीण चंद्रभागा असं म्हटलं, पुंडलिक आहे बंधू असं म्हटलं. पण ज्ञानेश्वर महाराजांना माझे माऊली म्हणणारे असे आपण सगळे लोक आहात इथे या ठिकाणी. ही माऊली, आणि ही माऊली हा जो शब्द आहे तेव्हापासून सुरू आलेला आहे. ज्ञानेश्वर माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. आज तेव्हापासून 750 वर्षापासून हा शब्द प्रचलित आहे. आणि तुकाराम महाराजांसारखा जेव्हा ज्यांना जगद्गुरू असं म्हटलं गेलं आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची करण्याशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्णाया. मला एकदा कोणतरी विचारलं की असं कसं, म्हणलं ऋषींनी काय म्हटलं, तत्तिष्ठत दशांगुलम्मा, पुरुष सुक्तात म्हटलं. कुणी म्हटलं आमच्या वैदिक संहितेमध्ये 16वा जो अध्याय ऋचा आहे पुरुष सुक्त, त्यात म्हटलं
सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्राक्षा सहस्रव स भूमी सर्वतो स्फुर्त्वा त्वत्रिष्ठ दशांगुलम. जळचर स्थळचर सर्व यापुढे दशांगुले उरला. हा अंगुल प्रमाण आहे. आणि तुकाराम महाराजांनी काय म्हटलं, तया दिशे रूप अंगुष्ठ प्रमाण. म्हणजे आहे की नाही आमचा तुकाराम महाराजांना जे वेद जे सांगतात ते. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं, वेदांत तो अर्थ आम्हासीची ठावा, इतरे वाहवा भार त्याचा. अशी जेव्हा तुकाराम महाराजांसारखा जगद्गुरु जेव्हा म्हणतो की ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते, ज्ञानदेव तुम्हाशी मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. केवढा विनय आहे. एकीकडे जेव्हा असं म्हणतात झाडू संतांचे मार्ग, एकीकडे जेव्हा म्हणतात आम्ही वैकुंठी अशी. असे जे तुकाराम महाराज, असे जे जगद्गुरु, ते तुकाराम महाराज जेव्हा पायीची वाहन पायी म्हणते तेव्हा आपण कुठे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर आथळे तेथे काय. अहो त्या ज्ञानेश्वरीला अशी जेव्हा मंडळी म्हणतात की ब्रह्मदेवाला सुद्धा या ज्ञानेश्वर भगवान विष्णू यांना ओळखता आले नाही, त्यांना तर आमच्या सारख्यांची काय पामर लोकांची अवस्था. पण अशी ही ज्ञानेश्वरी जी सातत्याने कुठल्या न कुठल्या स्वरूपात आहे. महाराष्ट्रामध्ये त्या ज्ञानेश्वरीमध्ये लोकांना अनेक वेगवेगळे ज्ञानेश्वर दिसतात. म्हणून गंगाधर महांबरे आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, तर त्यांनी भावगीतकार ज्ञानेश्वर असं. आणि मग तिथले कवीश्वर म्हणून तिथले जे आहे अगस्ती, त्यांनी व्यवस्थापन तज्ज्ञ ज्ञानेश्वर हा एक ग्रंथ लिहिला. योगायोगाने पुण्याला त्या यशवंत जोशी सभागृहात मी होतो तेव्हा, त्यावेळी दोन्ही ग्रंथाच्या प्रकाशनाचा वेळेस होतो. आणि त्या ठिकाणची बरीच मातब्बर मी स्वतः विजय भटकरांची त्याला प्रस्तावना आहे. पण ती माऊली, आम्ही त्याला पांडुरंगाचा जेव्हा धावा करणारी, पहिलं तोगे काऊकोकत आहे अशा पद्धतीने विरहिणी लिहिणारी माऊली, आणि ही मंडळी त्याला व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणतात, कोणी भावगीतकार म्हणतात. आणि ही माऊली जेव्हा भाष्य लिहिते तेव्हा ती स्वतः जेव्हा भाष्य लिहिताना ते असं म्हणतात की बोली अमृतातेही पैजा जिंके, हे शब्दे विण संवादी जे, आणि ये ओवीचेनी प्रबंध व्हावे. एक एक ओवी प्रबंध होणार अशा पद्धतीने एक एक ओवी याची आहे. मी फक्त या निमित्ताने आपल्याला मुद्दाम सांगतो की सोहम हा शब्द हा कुठेतरी कुठल्या तरी उपनिषदामध्ये, हंसोपनिषद किंवा अन्य वैदिक वाङ्मयातला तो सोहम हा शब्द माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 26 ठिकाणी आणला. आणि वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आहे, त्याचा भावार्थ वेगळा आहे. एक शब्द मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचा, अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भावे सरोवरी, द्वैताचे पहिले तिरी निघो सरला. या सोहम भावे सरोवरी म्हणजे नेमकं काय. तर यातनं द्वैत आणि अद्वैताची आटणी माऊलींनी कशी केली. तर सोहम शब्दाचा वेदांतिक साधा अर्थ असा आहे की अहम स आणि स अहम, वेदांताचा अर्थ. 15वा अध्याय जेव्हा द्वामिंब पुरुषोलोके क्षरक्षाक्षरेचं म्हटलं तेव्हा म्हटलं की क्षर अक्षरण याच्या पलीकडे असणारं पुरुषोत्तम. कारण आपण 15वा अध्याय सकाळी वाचला म्हणून सहज संदर्भ सांगतो की द्वामिम पुरुषोलोके क्षरक्षाक्षरे वच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थ क्षर उच्यते उत्तम पुरुषस्थ अन्या. पुरुषोत्तम नावाचा अन्य पुरुष. या ठिकाणी वेदांत कुठे आहे. या ठिकाणी माऊलीने जो चांगली चांगली लोक जेव्हा म्हणतात यातला वेदांत कुठला आहे
म्हटलं एक साधं ब्रह्मसूत्रातलं वाक्य घेतलं, तत्वमसी, तत्त्वम असी. क्षर अक्षर दोन ठिकाणी आलं, एकच आहे. पण काही लोकांनी सांगितलं तत् ते वेगळं आहे, त्वम वेगळं आहे आणि अशी हा वेगळा आहे. म्हणजे मग काय आहे, तत्त्वम अशी म्हटलं तर ते अद्वैती वेदांत झाला, आणि तत् आणि त्वम दोन झाले तर तो द्वैती झाला. आणि त्याच्या पलीकडे तत् त्वम हा शब्द वेगळा आणि पुरुषोत्तम वेगळा सांगितला, म्हणजे मधुरा द्वैतामध्ये या दोन्ही पेक्षा वेगळा असा तिसरा पुरुषोत्तम, अन्येच पुरुषा तिसरा. म्हणजे हा मधुरा द्वैताचा वल्लभाचार्यांचा आणखीन तिसरा झाला. माऊलींनी जे अद्वैत सांगितलं आचार्यांचं, ते माऊलींनी अद्वैत सांगितलं. त्यांनी सरसर सोहम अहम स, पण या सोहम मध्ये श्लेष आहे. वेदांती लोकांचा जो सोहम आहे तो सोहम कसा आहे की स अहम तेच आहे, तत्त्वम. पण या ठिकाणी स अहम किंवा अहम स हा सोहम शब्द माऊलीने घेतला, हा वेदांती आहे. पण 6व्या अध्याय जेव्हा कुंडलिनीचं वर्णन केलं माऊलीने, त्याही ठिकाणी एक ठिकाणी सोहम भावे शब्द आला. आणि मग असा शब्द असं लक्षात आलं की हा सोहम जो आहे हा वेगळा सुद्धा आहे. मग याला ज्यांनी स्वतःला जणू काही भावार्थ ज्ञानेश्वरी लिहून ज्यांनी सोहम साधना हा जो स्वरूपानंदांनी जेव्हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहिला तेव्हा या सोहमला त्यांनी आणखीन एक नवीन त्याला परिमाण दिला. त्यांनी सांगितलं, घेता सो सोडिता अहम ऐसा चाले सोहम सोहम. तर हा सोहम साधना हे माऊलीने सांगितले, जो सोहम भावे सरोवरी. म्हणजे हा जो सरोवर आहे, हा महासागर ज्याच्यामध्ये माणूस श्वासोश्वास करतो, या सागरामध्ये हा जो सागरामध्ये श्वासोश्वास चाललाय त्याला माऊलीने म्हटलं, जो सोहम भावे सरोवरी द्वैताचे पहिलं तिरी, या द्वैताच्या पलीकडे निघतोय. पण कुठला सागर आहे तर घेता सो सोडिता अहम ऐसा चाले सोहम सोहम. माणूस काय सोडतो, श्वास आणि निश्वास. मग या श्वास निश्वासाच्या या महासागरामध्ये हा जो सोहम आहे हा कुठेतरी अर्थ अभिप्रेत त्यांना झाला, म्हणून त्यांनी या फक्त सोहम शब्दावरती स्वामी स्वरूपानंदांना पावसला, साक्षात्कार झाला आणि त्यांनी योगाची संपूर्ण मांडणी केली. त्याला सांगितलं सोहम साधना, त्याला म्हटलं सोहम साधना. आणि किसन महाराज साखऱ्यांनी तर केवळ या सोहम शब्दावरती PhD थिसिस लिहिला. आपल्याला उपलब्ध आहे तो, पुण्याला MIT ला उपलब्ध आहे, युनिव्हर्सिटी उपलब्ध आहे, आळंदीला आहे. किसन महाराज साखरे ज्यांनी पहिली ज्ञानेश्वरी विद्यार्थ्यांसाठी नाना महाराज साखऱ्यांची संपादित केली. माझी किसन महाराजांची एकदा भेट झाली होती. पण जयंतीने जेव्हा मग उल्लेख केला, एक तरी ओळी अनुभवावी. म्हटलं सोहमवरती इतक्या पद्धतीने इतक्या लोकांनी लिहिलेला आहे. हा सोहम हा विषय की अगदी गायत्रीपासून हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात इथपासून तर का थेट सामवेदाचा अरुणी उपनिषदातली ही गायत्री आहे. अरुणी तेव्हापासून थेट माऊलीपर्यंत सोहम आहे. त्यानंतर किसन महाराज साखऱ्यांपर्यंत सोहमवरती एवढा आहे. पण जर का माऊलीला काहीतरी अभिप्रेत आहे तर हा सोहम कुठेतरी तुमच्यात आहे. हा जो सोहम त्याला माऊलीने एक ठिकाणी शब्द म्हटलाय, मन पवनाची खेळणी.
तुकारामांना जेव्हा या सोहमचा शब्द आकलन झाला, मी फार सांगणार नाही कारण माझ्यावर नंतर ते बोलणार, आपण दोघं फक्त सांगतो. तुकारामांना जे एका ठिकाणी वाऱ्याचं वर्णन करता म्हटलं, तुका म्हणे थोरा हा वारा, वारा फिरतोचे गरगरा, त्या वाऱ्याचं नाव तुम्ही सांगा गड्यानं, वाऱ्यानं दुनिया गेली. तर हा जो श्वासनिश्वासाचा वारा आहे, हा मुळामध्ये सोहमचा सागर आहे. त्यांनी सूचित केलं, पण ते लक्षात येईना. आणि मग अनपेक्षितपणे आपल्याला आज मुद्दाम सांगतो, आज प्रयोग म्हणून सांगतो, कारण आपण परिचय करून दिला विज्ञाननिष्ठ म्हणून आपल्याला सांगतो की पुणे MITला ह्युमन बायो एनर्जी रिसर्च सेंटर आहे. त्या ठिकाणी यंत्र आलं होतं कराड सरांचं. त्या ठिकाणी PIP ऑरा जो आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर विशिष्ट पद्धतीने काही मंत्र वगैरे म्हटले, त्यांना प्रयोग आहे, तर तुमचा मनोजैविक परिणाम काय होतो असं प्रत्यक्ष तुम्हाला मॉनिटर करता येतं कॉम्प्युटरवरती. ह्युमन बायो एनर्जी रिसर्च सेंटर, त्या ठिकाणी 2002 मध्ये पुण्याला सहज गेलो, असाच विषय निघाला. आणि तिथे मिलिंद पांडे होते. त्यांनी म्हटलं, भाऊसाहेब आमच्याकडे या, आम्ही एक यंत्र आणलंय. त्यांनी मला दाखवलं. सहज सांगतो, मी म्हटलं आम्ही काही प्रयोग विचार करू शकतो का? ते म्हणे करू शकतो आपण. काय करायचं आहे म्हटलं, माझी एक इच्छा आहे, मला हंस गायत्री आम्ही म्हणतो काही वेळा, हंस हंसाय विद्मय परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्. हंस गायत्री म्हणतो. गायत्रीचा नेमका माझ्यावर काय परिणाम होतो ते मला बघायचं आहे. तुमचे यंत्र दाखवतात त्यावेळी निश्चित दाखवू शकतो, आम्ही प्रयत्न करतो. आपल्याला सांगतो, जेव्हा फक्त 12 वेळा विशिष्ट माऊलीची जी मुद्रा आपण नेहमी पाहतो, ध्यान मुद्रा, त्या ध्यान मुद्रेने सहज गायत्री पद्धतीने जेव्हा दीर्घ ओंकार, कारण ओम इत्तेकाक्षर ब्रह्म, त्याचं वर्णन माऊलीनेच ओम नमोजी अद्यापासून सुरुवात केली आहे. म्हणून माऊलीचा ओंकार, माऊलींचा जी सोहम गायत्री ती म्हटली. आणि आपल्याला सांगतो, त्यांनी पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा सांगितलं की चेंज लक्षात येतात. PIP ऑरोग्राफिक चेंजेस तुमच्या शरीरामध्ये तुम्ही बघू शकता. ते पहिल्यांदा मी बघितलं. दुसऱ्यांदा पुन्हा प्रयोग केला तेव्हा बरोबर विशिष्टपणे केलं असं लक्षात आलं की तुम्ही जेव्हा विशिष्ट पद्धतीने सोहम करता तेव्हा जे कलरोमेट्रिक षटचक्राच्या काही ज्या जागा असतात त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचे सुरुवातीची जे वर्ण असतात ते 12 वेळा ती गायत्री म्हटल्यानंतर त्या वर्णामध्ये विवक्षित असा फरक होतो. त्याला कलरीमेट्रिक चेंज म्हणतात, कलरीमेट्रिक. मग त्यांना मी विनंती केली, त्याने मला प्री आणि पोस्ट, मंत्र म्हणायच्या आधी आणि मंत्र म्हटल्यानंतर असे दोन्ही फोटो माझ्याजवळ दिले, प्रिंटआउट, कलर प्रिंटआउट. सांगितलं तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला सांगतो, आज जसा एखादा मेडिकलचा डॉक्टर तुमच्या समोर हार्टच्या वेळेस तुम्हाला मॉनिटर दाखवतो की तुमच्या हार्टमध्ये जर या ठिकाणी काही ठेवलं असेल तर कसं होतं, ते जसं दाखवतं तसं आपल्यापैकी कोणी जर गेलात आणि या विशिष्ट पद्धतीने एखादा गायत्री मंत्र म्हटला आणि तुम्ही बघाल की त्या पूर्ण विशिष्ट ठिकाणी काही अशा पद्धतीचे वर्णानुपद्धतीने रंग बदलतात, सुरुवातीचे रंग. आता तर ऑरोग्राफी हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे, पुस्तकही प्रकाशित आहे. पण मला लक्षात आले की त्या काळात 750 वर्षापूर्वी माऊलींनी हा जो सोहम शब्द, सोहम साधना त्यात सांगितली, हा बरोबर तुमच्या शरीरावर परिणाम करतो. एकच ओवी जर तुम्ही धरली त्या पद्धतीने केली तर. आणि त्याच्या पुढला मात्र जो अनुभव आहे, कारण पुन्हा संदर्भ एक तरी ओवी अनुभव आहे म्हणून पुन्हा सांगतो की जळगाव इथे व्याख्यानाला गेलो असताना तिथे नंदूदादा बेंडाळे MJ कॉलेजचे डायरेक्टर आणि तिथले प्रिन्सिपल, त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब आम्ही तुम्ही ज्ञानेश्वरी बोलता आम्ही ऐकलं आहे, प्रयोगाबद्दल बोलता ऐकलं आहे, तेव्हा मला तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. तिथे एक डॉक्टर आहेत हार्ट स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे ते घेऊन गेले, त्याच वयाचे, त्यांना नाद आहे
त्यांनी शब्द जो सांगितला तो मी सांगतो. त्यांना नाद आहे की असे काही जर काही प्रयोग असतील तर ते करून पाहतात. त्यांनी मला दाखवलं, तो मला आपल्याला दाखवायचा आणि आपल्याला सांगतो. मला उत्सुकता होती. मी गेलो डॉक्टर बेंडांते, अजून डॉक्टरांचा दवाखाना आहे तिथे, हार्ट स्पेशालिस्ट. त्यांनी काय केलं असावा तुम्हाला सांगतो. प्रयोग सोहम शब्दावरचा काय केलं त्यांनी त्यांच्या तिथे असलेल्या एका माणसाला आमच्या समोर त्यांच्या बेडवर निजवला आणि साधं ज्या पद्धतीने स्टेथोस्कोपिक अशा पद्धतीने असतं त्याला व्हॉल्यूम जे मोठे जे असतात त्या ठिकाणी आपण साधे डॉक्टर स्टेथोस्कोप ते कानाने ऐकतात आपले हृदयाचे स्पंदन. त्यांनी त्याला फक्त ॲम्प्लिफाय करण्याकरता मोठा असा ॲम्प्लिफायर लावला त्यांच्या रूममध्ये त्यांच्या ह्याच्यात. आणि त्यांनी सांगितलं की मला जो प्रयोग दाखवायचा होता बेंडाने सांगितलं तो दाखवतो. तो माणूस निजला. त्या ठिकाणी त्यांनी आधी पहिल्यांदा त्याच्या हृदयाच्या छातीवर तो स्टेथोस्कोप ठेवला आणि त्या ॲम्प्लिफायरवरनं त्यांनी जो आवाज आला बेंडाने म्हणे भाऊसाहेब हा सोहम आहे. बरोबर सोहम. विशेष म्हणजे मग त्यांनी तो आधी छातीवर ठेवला, मग पोटावर ठेवला, मग गुडघ्याच्या मांडीवर ठेवला, मग पायाच्या तळव्यावर ठेवला. संपूर्ण शरीरभर तोच आवाज संपूर्ण घुमत होता. आणि मग त्यांनी सांगितलं की माऊलीने तो सोहम सांगितलाय तो हा सोहम आहे. या सोहम भावात जर एखाद्याला विजय मिळवता आला ती खरी सोहम साधना. त्याच्या पलीकडे योग जे असेल तो आपापल्या शाखा वेगवेगळ्या आहेत, त्या पद्धतीने लोक करतात योगाच्या. पण माऊलींनी सांगितली सोहम साधना. आणि मग मला ती एक ओवी मला लक्षात आली. अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भावे सरोवरी द्वैताचे पैल तिरी निगो सरला. या पद्धतीने विशिष्ट श्वासोश्वास नियंत्रण करत असताना द्वैत म्हणजे मी आणि माझं शरीर याच्या पलीकडे जो निघाला निगो सरला असा जर कोणी असेल योगी. पण याही उपरी पार्था जया माझे भजनी असता. पण याही पलीकडे गेलेला जर कोणी जया माझे भजनी असतात त्याची जर माझ्यावर आस्था असेल तर तया ते मी माथा मुकुट करी. त्याला मी माझ्या डोक्यावर बसवतो. आणि आज आपल्याला सांगतो आपण ज्या ज्ञानेश्वरीची पारायण करतात ही ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वर महाराजांची ही यशक्काय प्रतिमा आहे. त्यामुळे जिथे जिथे ज्ञानेश्वरी आहे तिथे माऊली आहे आणि तिथे तो पुरुषोत्तम आहे. शुभम भवतु.